मोठ चालू झालेला आहे, तर त्याच्यासाठी सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. तर विदाऊट सनस्क्रीन तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका. इवन तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी प्रोटीन पावडर बनवणार आहे. तर प्रोटीन पावडर बनवण्यासाठी मी हे इथे वेगवेगळे आज ब्रेकफास्टमध्ये बनवते उपमा, थोडे व्हेजिटेबल मटार वगैरे टाकून असा उपमा बनवते. ब्रेकफास्टला आहे थोडेसे भिजवलेले ड्रायफ्रूट. परवाला इथे दिले ब्रेकफास्टला मखाने आणि भिजवलेले अलमंड. परवा आता उठलाय ना परवा, आणि परवाची आता मॉक टेस्ट आहे. इथे मस्त असं हे बनवून झालेलं आहे उपमा मटार टाकून. त्याचबरोबर इथे बॉईल आहे आणि ड्रायफ्रूट्स. मस्त असा हेल्दी ब्रेकफास्ट. आता परवा चाललेला आहे ट्युशनला, है ना परवा? केस नाही केली. तर आता मी ट्युशनला चाललो. परवाला सोडून येते ट्युशनला आणि मी इथे साफसफाई करायला घेतलं आहे घर. आता मी परवाला सोडून आलेली आहे ट्युशनला. परवा गेला जवळच आहे ट्युशन, आणि तसाही मला एकच दिवस मिळतो परवाला सोडण्यासाठी, सॅटर्डे वगैरे. आणि आता मी घराची क्लिनिंग करायला घेतले, पूर्ण फॅन वगैरे क्लीन करायला घेतलेले आहे. कारण खूप जास्त डस्ट आली आहे, की बिल्डिंगचं काम चालू आहे. त्यामुळे किती साफ केला तरी एक आठवड्यानंतर खूप डस्ट जमा होते. तर मी सर्व क्लिनिंग करते. अर्धी घेतले क्लिनिंग झालेली आहे. आता मी पूर्ण क्लीन करायचे, ऑलमोस्ट क्लीन करायचे. आणि बिल्डिंग पूर्ण कलर कसं रिपेअरिंग करताना त्याच्यावर डस्टमुळे खूप जास्त जाईल. हा जो मी आता ब्रश आहे मी पूर्ण क्लीन करते. त्याच्यामध्ये काहीच आहे ते मी मॉपने क्लीन करू शकतो. पुसून घ्या त्याच्या परवा लागले जायचं. एसी कमी आधीच क्लीन केली आहे. प्रायव्हेट लोक पूर्ण क्लीन करून झाला. मी बेडशीट काढून सर्व क्लीन केलं, कारण धूळ जास्त त्याच्यामुळे जाळी लवकर पकडते. पूर्ण बेडशीट काढून बेडशीट काढून सर्वच आहे. ऑलमोस्ट माझी सर्व क्लिनिंग झालेली आहे. मी आता झाडू मारून घेते. ते फायनल सर्व क्लीन करून झालं. बेडरूम पण पूर्ण क्लीन झालेली आहे. आणि आता मला जरा फ्रेश वाटते. अजून आंघोळ करायची. आंघोळ गेल्यावर आणखीन फ्रेश वाटेल, कारण घरात क्लिनिंग केली का जरा जास्त फ्रेश वाटतं. म्हणून आता मी झाडू वगैरे मारून घेते. आता वाजलेले सकाळचे 10:30 वाजलेले आहे. आणि 11 वाजता परवाला घ्यायला जायचं आहे ट्युशनला. त्याने आधीच सांगितलं आहे लेट करू नको यायला. त्याच्यानंतर ॲज युज्युअल फिश आणायला जायचं आहे आणि जेवण वगैरे करायचं. ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आज आणखीन एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे आहे की आपल्याला नेहमीच प्रश्न पडले असतो की मुलांना काय खायला द्यावं. तर आज प्रोटीन पावडर घरच्या घरी कशी बनवता येईल ते आज तुमच्यासोबत ही छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे. चला तर कंटिन्यू करूया. आता हा ड्रॅगन फ्रूट कापलेला आहे आणि परवा खातोय. घे रे. आणि हे पण बघा काय. हो काय आहे? नारळ पाणी. नारळ पाणी. हो, होळीचा फुगा येतो ना. नारळ पाणी परवाने मागितलं आणि पिला नाही. फुटेल, प्रेस न करू जोरात. आणि पिलाच नाही परवाने. त्याला आता हे ड्रॅगन फ्रूट देते. घे. आम्ही दीदीसाठी ठेवलाय. हां हा दीदीसाठी ठेव. तू फोडेल. हे घे ड्रॅगन फ्रूट खा. तर नंतर आपण फिश आणायला जाऊ. सो फायनली आता मी रेडी झालेली आहे, फ्रेश वगैरे झाली. आता जायचं आहे फिश वगैरे आणायला. बाकीची थोडीशी कामं आहेत ती करते. तिथपर्यंत मी माझं स्किन रुटीन करत होते. आता खूप जास्त गरमी आहे, त्यामुळे स्किन केअरचं जे रुटीन असं ते स्किप करून अजिबात चालणार नाही. आणि आता उन्हाळा खूप मोठ चालू झालेला आहे, तर त्याच्यासाठी सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे. तर विदाऊट सनस्क्रीन तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका. इवन तुम्ही मग थोडासा आवाज कमी करा. आणि विदाऊट सनस्क्रीन तर तुम्ही जाऊच नका. जरी तुम्ही घरात राहत असतील तरीही सनस्क्रीन अप्लाय करा. मी सनस्क्रीन घेतलेली आहे. सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर पडणं म्हणजे मुश्किलच आहे. टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन बस.
एवढंच मी अप्लाय करते. कोणतेही म्हणजे रेग्युलर ऑफिसला जायलाही मी हेच प्रोडक्ट यूज करते. कोणताही मी मेकअप करत नाही. तुम्ही बघू शकता मॉइश्चरायझर आणि टोनरने किती ग्लो असा येतो स्किनवर. तर रेडी होऊया आणि आपण जाऊया. तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. आणि आता मी चाललेलो हात पकडून रिक्षा येते. आम्ही जातोय फिश आणायला. आणि खूप कंटाळा येतो आता फिश आणायला जायला. कारण एक तर ऊन पण खूप आहे आणि त्याचबरोबर चप्पल बघ ऊन पण खूप असतं. आणि मेन म्हणजे आता पाहिजे तशी फिश नाही आहेत मार्केटला आणि लांब जायला लागतं. रोडचं काम सर्व ठिकाणी चालू आहे त्यामुळे खूप कंटाळा येतो. पण काय करा मच्छी खायची आहे तर जावं लागतं. चला हा इथे आहे पर्व. चल रे. आता आम्ही चाललेलो आहे. काय रे पर्व? फिशी फिशी फिश घ्यायला. फिश घ्यायला. हां बघा बाबा जाता जाता फिश आणायला. किती गरम होतं ना मग. तर गाडी थोडीशी चालू द्या मग AC लावूया. चल बाय. आता आम्ही आलेलो फिश मार्केटला. ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही पटकन पोचलो. आता बघू काय फिश आहेत काय ते घेतो आणि परवा येते. चला फायनली आता मी फिश वगैरे घेऊन आलेले आहेत. आणि परवा बघा परवानी काय नेलेलं पाहू तू गाडीत खेळायला. हे बघा आणि फिश काय आणलेत आणि त्याचबरोबर लसूण पण घेऊन आलेली आहे मी. ते ते जुनं आहे. लसूण पण आहे. दाखवते कोणते फिश घेऊन आलेत. आणि आज पटकन आलो मस्त ट्रॅफिक नाही मिळाली का रे बाबू. हां बोल. आणि परवा इथे खेळायला गाडीत जसं काय किती तासाची जर्नी होती काय माहिती क्यूब घेऊन गेले. चला इथे रावस आणलेली आहे. बागडे आणि छोटे छोटे बारीक बारीक बोंबील जे डायरेक्ट आपण फ्राय करू शकतो असे. तशी मच्छी आणलेली आहे. आणि हा लसूण आणलेला आहे अर्धा किलो. तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी प्रोटीन पावडर बनवणार आहे. तर प्रोटीन पावडर बनवण्यासाठी मी ह्या इथे वेगवेगळ्या बिया घेतलेल्या आहेत ज्या तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. सूर्यफुलाच्या बिया आहेत, ह्या टरबुजाच्या बिया आहेत, हे मगज आहे. ह्याच्यात खूप जास्त प्रोटीन कॅल्शियम असतं त्याच्यामुळे ह्या बिया आपण यूज करायच्या आहे. आणि छोट्या मुलांना ते असं तर काही खात नाही व्हेजिटेबल वगैरे त्यामुळे ही पावडर जर दुधात 1 चमचा टाकून दिली तर खूप जास्त फरक पडतो. त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहेत हे थोडेसे मखाणे आणि अक्रोड. आता सध्या गरमीचं सीझन आहे त्यामुळे मी कोणतेही ड्रायफ्रूट्स त्याच्यात ॲड केलेले नाही आहेत. तर हे आहेत हे आपण फक्त थोडंसं भाजून घेऊया त्याला खरपूस असे. आणि त्याच्यानंतर पावडर करून एका जारमध्ये स्टोअर करून घेऊ. हे बघा ह्या तिन्ही बिया मी एकत्र केलेल्या आहेत. आणि ह्याच्यात काही न करता आपण ह्या ड्राय रोस्ट करणार आहोत. म्हणजे तूप वगैरे काही टाकायचं नाही आहे कारण ते आपल्याला स्टोअर करायचे असतात. जर तूप टाकून तुम्ही जर भाजलं तर त्याचा तेलखट तुपाच्या ह्याने थोडासा त्याला खवट वास येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या फक्त अशा व्यवस्थित आपण भाजून घेऊया. त्याची पावडर जेणेकरून व्यवस्थित झाली पाहिजे. अक्रोड आणि थोडीशी अगदी खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे. जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही मखाणाचं प्रमाण वाढवू शकता. पण तुम्ही थोडीच बनवते त्याच्यामुळे हे बघा इथेच व्यवस्थित ह्या बिया आपल्या भाजलेल्या आहेत आता. आणि आता हे थोडेसे अक्रोड आहेत आणि हे कारण असे अख्खे तर खाणार नाही मुलं त्यापेक्षा अशी पावडर करून दुधात मिक्स करून दिली तर बेस्ट. आणि इथे आपली प्रोटीन पावडर बनवून रेडी झालेली आहे. ही आहे आपली प्रोटीन पावडर. सो आजच्या दिवसभरात काय काय झालं हे तर तुम्ही बघितलेलंच आहे. म्हणजे नेहमीचं रुटीन असं क्लिनिंग असो हे असो ते असो आपल्या हेल्थबरोबरच आपल्याला म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल त्यावेळी आपलं हेल्थ आपलं रुटीन आणि त्याचबरोबर मुलांच्या हेल्थशी काय काय रिलेटेड आहे किंवा त्यांना काय खायला आवडेल ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आणि तसंच मी केलेलं आहे. तर म्हणून ही एक प्रोटीन पावडर बनवलेली आहे. ही अगदी साधी सोपी आहे आणि तुम्ही खरंच ही जर केली तर लहान मुलांनीच काय अगदी आपल्यासारख्यात महिलांनी सुद्धा जर घेतली तर ह्याचा खूप जास्त उपयोग होतो. कारण ह्या ज्या सीड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यात जर तुम्हाला एक्स्ट्रा काही ॲड करायचे असेल तेही तुम्ही ॲड करू शकता. जसे सिया सीड जे आहेत तेही तुम्ही ॲड करू शकतात. परंतु ते जसं त्याचा कलर थोडासा ब्लॅकिश असतो त्याच्यामुळे तो कलर दुधामध्ये काळा येतो म्हणून मुलाला समजून येतो. आणि
ही पावडर दिली तर तेही चालते. आणि ह्या पावडरमध्ये जरी मुलं ही खायला कंटाळत असतील तर कोको पावडर जी येते मार्केटमध्ये जी अवेलेबल असते कोको पावडर, तीही त्याच्यात तुम्ही ॲड करून देऊ शकतात, म्हणजे जेणेकरून मुलं तीही येतील. कारण कोको पावडरमध्ये कोणतीही शुगर नसते. म्हणून तर अशा घरच्या घरी आपण प्रोटीन पावडर बनवू शकतो आणि ती मुलांना देऊ शकतो. कारण मुलांची हेल्थकडे बघणं खूप जास्त जरुरीचं आहे. कारण मुलं अशा भाज्या वगैरे तर काही खातच नाही. म्हणून ही तुमच्यासोबत छोटीशी एक रेसिपी शेअर केलेली आहे. तर असंच चला, तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा भेटेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता पुन्हा नव्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. मला खूप जास्त माझ्या फॅमिली मेंबर्सनी म्हणजे संदीपनी सांगा, माझ्या कलीग्स दोघांनी खूप जास्त मला एनकरेज केलं की तू असं गिवअप करू नको इतक्या लवकर, जे होईल ते. कारण तू एंटरटेनमेंट म्हणून करते, नाही की तुला पैसा मिळावा म्हणून. म्हणजे जरी यूट्यूबकडे सर्वच पैसा मिळावा ह्याच उद्देशाने जरी आलेले येतात, तरी पण मी ऑलरेडी अर्निंग आहे, मला थोडंफार इन्कम स्वतःचं मिळतं. त्याच्यामुळे मी एक एंटरटेनमेंट म्हणून हे चालू केलेलं आहे. तर मला सर्वांनी खूप मोटिवेट केलेलं आहे आणि खरंच थँक्यू त्या सर्वांचे, ज्यांनी मला मोटिवेट केलं, त्या सर्वांचे, की मला तुम्ही असं मोटिवेट केलं आणि मला पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ बनवायला मला एनर्जी आली. सो आता एक दिवसा म्हणजे आठवड्यातून एकदा तरी आपला एक लॉंग किंवा शॉर्ट व्हिडिओ नक्कीच येईल. सो आपण असेच भेटत राहूया. चला, बाय.